केवळ टोंगळा इथं हात पण पूर्ण टोंगळ्याला एवढी मोठी मूर्ती आहे. गाइस गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर सध्या मी चाललो गवळाला आणि गवळाचा आहे गवत जे की कूलरमध्ये फीड होते. सध्या रोहन गाडी चालवायला, रोहन शिकायला सध्या. आणि समजा आता गवळाला जायचं आहे. सध्या आसोलीजवळ हा आम्ही मित्रांनो पोहोचलो सध्या गवळामध्ये. आम्हाला काय गवताचं दुकान भेटणं झालं, अजून पाहणं चालू आहे. मित्रांनो मी सध्या हा हार्शीला गवळाला का आपल्याला गवत भेटलं नाही, त्याच्यामुळे आता चाललो शेलूकड इकडे या साईडला. आणि माझ्या पुढे बघा काय आहे. आणि मित्रांनो हे पा एवढा मोठा हनुमानाची मूर्ती, समजा एवढा मोठा हनुमान आहे ते बघा. तिथं रोहन एकदम टोंगळ्याजवळ आला हनुमानाच्या मूर्तीच्या. इतका मोठा हनुमान आहे, इतका मोठा. बघा हनुमानाची गदा पहा किती मोठीच्या मोठी आहे ती. आणि रोहन तिथं उभा राहिला एवढूसा दिसायला. हे बघा वरीच्या वरी मूर्ती. रोहनच्या पायाचा एका बोटाचा एक पाय आहे. तर समजा यांनी ही मूर्ती समजा दिली. त्यांचं हे नाव तुम्ही वाचून घ्या नंतर. तर मित्रांनो आता पाया वगैरे पडा. हे पा इतकी एवढी मोठीच्या मोठी गदा आहे. हे पा इथंशी उभा राहिलो मी. एवढी मोठीच्या मोठी हवा चालायली सध्या. आम्हाला जायचं होतं आता पुसरला, पण इथं थांबलो. इथं वरी आहे ना माळ आहे हार्शीचा महादेव मोठा समजा. आणि इथंशी समजा आपल्याला हे हनुमानाची गदा आहे. इथंशी बघा इथं पायाजवळ उभा राहिलो मी. पहिले पाया पडू नंतर बाकीचं दाखवतो. इथं एक पाय, इथे एक पाय. चल पहिले या पायाच्या पाया पडू, नंतर या पायाच्या पाया पडू. जय हनुमान. हे बघा वरीच्या वरी आहे. किती वरी आहे बाप रे. आणि हे पहा आता मी समजा इथं पायाजवळ उभा आहो. पायाजवळ इथेशी खाली पाय हात ना, मी काय समजा पायाला पाय लावणं झालो असं काही. एकदम अंतर आहे. आणि इथेशी पहा समजा इथं आहे टोंगळा. टोंगळा कुठं गेला? हे केवळ टोंगळा इथं. हात पण पूर्ण टोंगळ्याला एवढी मोठी मूर्ती आहे आपल्या हनुमानाची. हे बघा वरीच्या वरी. इथंशी मी हाव. आपला महादेवाचं मंदिर आहे तिकडं वरी एकदम टेकडीवर. आणि इथेशी समजा इथं हायवे आहे. तिथं आपली गाडी उभी आहे. तिथं पलीकडं ते ट्रॅक्टर आहे ना समजा तिच्या इकडे गाडी उभी आहे. ते आभूषण म्हणजे दागिने कोणाचे. हे इथे एक मंदिर आहे हनुमानाचं. इथंशी 2 हत्ती हात. जाय तर खरे हत्तीच्या खाली चालला रोहन सध्या. काय काहीच नाही. बसला का? हत्तीचा पाय फायबर केवढा आहे बाप. हत्तीचा पाय तेवढा मोठा आहे. हा रोहन पा हत्तीच्या एकदम खाली बसला. हे बा इथे एक हत्ती आहे, तिथे एक हत्ती आहे. आणि इथं रोहन बसला. सध्या मी पण बसलो हत्तीच्या एकदम खाली समजा पायाजवळ. हे बा हत्तीचा इथे एवढा मोठा पाय आहे. त्याचा एक नख आहे. हे हत्तीचं एवढं नख आहे तर मग हातच आहे फक्त. हत्ती किती मोठा आहे. इथं एक मंदिर आहे. त्या मंदिरात पण जाऊ आपण. बघा हे ते मंदिर आहे हनुमानाचं. इथं आहे दानपेटी. दानपेटीत द्यायला आपल्याला पैसे तर नाही द्या. असंच पाया पडू. इथं आहे हनुमानाची मूर्ती समजा. इथं पाया पडा. चला मध्ये जाऊ. इथे बारूकशी घंटी आहे. घंटी वाजू पहिले. घंटी वाजवली. इथं पाया पडा. इथं पण पाया पडा. रोहन पण पाया पडणार आहे आता. पटपट. इथंशी एक आपली माऊली ज्ञानेश्वर चला हे इकडे हायवे आहे. कारा चालल्या. बापरे गर्दीच गर्दी आहे. त्या शेलूला जात आहोत. तिकडं गवत पाहायचं आहे. आत्याला पण भेटायचं आहे. आणि समजा इथून आता जाऊ. सध्या गाडीवर आहो आम्ही दोघं बसलेलो. मित्रांनो पोहोचलो सध्या घरी. इथं आहे आपलं गवत. इथं अश्विनी काय म्हणणं आहे अश्विनीचं? तुम्हाला आम्ही
आम्ही ते बाटला पिल्या आणि रिकाम्या आणल्या. दाखवायला सांग काका. 1 किलो गवत 90 रुपयाला पडलं. हे 90 रुपये किलो गवत. इथं अश्विनीनं कपडे लटकवले आणि इथं चालू होता अश्विनीची भांडी धुणं. आणि नाही का आम्ही माहीत आहे का हे पिलं का हे ही RR नावाची बॉटल एक पिली आणि हे बिग किड लाईम नावाची एक पिली. ही 500 डक आहे आणि ही RR आहे. RS आहे की RR आहे ती पिली. काय 65 लागल्या सगळ्या. मग आता तुम्हाला दाखवतो आमचं कूलर. पहिले कूलर बाहेर काढू आणि मग त्याच्यामध्ये बसू. समजा इथं आहे कूलर तर आणलेलं गवत त्याच्यामध्ये बसू. मागची कूलरची मागची काढली आणि ही एका साईडची जाळी. ती तिसरी जाळी काय निघली नाही त्याच्यामुळे ती राव दिली. हा पहा आता तुम्हाला हे अशी दिसायली ना. आता पहा तुम्हाला कशी दिसेल ना. आता पहा सगळं गवत लावलं आहे ना. इकून समजा ती तशी तेवढं गवत जराशी उरलं मी तशी एवढं लावलं समजा. आता ते अजून एक घरामध्ये पाठी आहे तिला लावायचं. तिचा काय नट निघला नाही त्याच्यामुळे तिला काय आता लावायचं. हिला जराशी पतलं झालं हिच्यातनी दाट करायचं. हे पहा इथं आहे आपलं कूलर. त्याला समजा इकून एक लावला हे समजा बाहेर होतं आणि इकून एक लावला हे समजा मागचा भाग हे पण बाहेर होतं. आणि हे जे आहे ना हे इथंच होतं. याचं आहे ना हे इथला खालचा नट आहे ना हे समजा एकदम जंगाटून गेला होता त्याच्यामुळं काय लावलं नाही. आता समजा याला केलं फिट. आता हे टब आहे याचा. हे टब आता तिथं ठेवू आणि इथं जे धिंगाण आहे ना हे खाली पडलेलं आहे कचरा हे कचरा बाजूला करू. इथं लावलं कूलर. समजा इकून बी एवढी जागा आहे आणि एकूण बी एवढी जागा आहे. मागून पण जागा आहे की नाही. तर मग आता जेव्हा समजा आता सध्या इथं पाणी नाही कारण की गावामध्ये नाही तर नळ केव्हा चालू होते तर काय माहिती. तेव्हा चालू करू आपण पाणी टाकून.